नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. काल जे मुळशी केसरी हे मैदान पार पडलं, थंबनेल तर तुम्ही पाहिलंच असेल की आपला स्वर्गीय निंबाळकर सरांचा वेगाचा बादशाह 8500 पंचम हिंद केसरी सर्जा मैदानावर कधी आला, कधी गेला, कधी दुसरा नंबर मारला हे सुद्धा कळलं नाही. कारण ज्यावेळेस निंबाळकर सर असायचे किंवा ज्यावेळेस विठ्ठल नाना त्याच्या बरोबर असायचे, त्यावेळेस जो गाजावाजा व्हायचा मित्रांनो, तो त्या प्रकारचं काही काल मैदानावर काही घडलंच नाही किंवा कुठला युट्यूबरही तिथे पोहोचलेला नाहीये. पहिले ज्यावेळेस सर्जा मैदानावर यायचा त्यावेळेस बघा एकच धून असायची. एक छोट्याशा व्हिडिओ मधून पहा. मैदानात आला महाराष्ट्राचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा, तावडीकरांची आणबान शान, चतुर्थ हिंद केसरी सर्जा. सर्जाला त्याचे अंतर देऊन बाजूला सरका. हिंद केसरी सर्जासाठी व्हायचा, परंतु काल तसं कुठल्याही पद्धतीने काही त्या मैदानावर दिसलेलं नाही. त्या गोष्टीचं फार वाईट वाटलं आणि सरांची उणीव खूप भासली, त्याचबरोबर नानांची उणीव भासली. काल विशेष म्हणजे आपला सर्जा आणि पिस्टन 2211 ही जोडी फायनलच्या फेऱ्यात, या ठिकाणी नाना विठ्ठल नाना सुद्धा होते, भुंगा आणि आपला दोरलीचा हरण्या, हिंदकेसरी हरण्या. कारण नाना आणि सर्जा हे मैदानात दोनदाच दिसलेले आहेत आतापर्यंत, म्हणजे एकत्रित. पण या ठिकाणी आज इतकं वाईट वाटलं मित्रांनो, जर सर्जाच्या गाडीवर नाना असते तर 2च्या ऐवजी 1 नंबर नक्कीच आला असता. त्याचबरोबर सरांचा आनंद सुद्धा त्यांच्या गगनात मावला नसता आज सर असते तर. कारण आज बघा तुम्ही, भोंग्याचे मिलिंद शेठ, प्रत्येक नंदीचे जे टॉपचे नंदी त्यांचे गाडा मालक किंवा सगळ्यांचे गाडा मालक होते. पण सर्जाला असं जीव लावणार, सर्जाला 2च माणसं जीव लावत होती, ती म्हणजे एक रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल नाना यांचं कुटुंब. आणि सरांचा सुद्धा नानांवरती जीव होता आणि नानांच्या कुटुंबाचा तर भरपूर जीव होता. आणि सर्जा म्हणजे हे रणजित सरांचं काळीजच होतं मित्रांनो. आज जर आपल्या खिशात 50,000 रुपये असले तर आपण 100 वेळा खिशाला हात लावतो आहेत की नाही. पण हा 61 लाखाचा नंदी आज अक्षरशः मार्केटमधून गायब झाल्यासारखा दिसतोय. पण सर्जा आहे मित्रांनो. 8500 ही जी ताकद आहे त्यांनी काल मुळशीच्या मैदानात दाखवून दिलं की मी आहे. पण सर्जाला जीव लावणारा एकही माणूस त्या ठिकाणी मैदानात दिसला नाही, खूप वाईट वाटलं. कारण मित्रांनो, सर्जा हा जर चांगल्या पायऱ्यात जर असेल, विदाऊट वायदी घेता, जर सर्जाला जर वायदी घेऊन तुम्ही जर बैल एखादा कमी ह्याचा जर लावला हलक्या पायऱ्यातला, तर मित्रांनो सर्जा संपून जाईल. कारण जी काल पिस्टन 2211 आपल्या वडकीचा, सॉरी उरुळी देवाचीचा, जगदीश बापूंचा, तशा पद्धतीने जर नंदी असतील तर सर्जा हा खरंच वेगाचा बादशाह आहे. आणि सर्जाने काल या ठिकाणी सर नसताना, नाना नसताना सुद्धा 2ऱ्या क्रमांक या ठिकाणी सर्जाने करून दाखवलेला आहे. त्या खऱ्या अर्थाने सर्जा हा हिंदकेसरीचा मानकरी असून त्या मैदानाचा सुद्धा मानकरीच आहे. तो पहिल्या म्हणजे गुलालाचा मानकरीच आहे सर्जा. कायम जिथे पडेल तिथे आपण पाहिलं नानांबरोबर ज्यावेळेस तो पळत होता त्यावेळेस. पण आता बघा, सर्जाला जीव लावणारा माणूस सुद्धा म्हणजे नाना सुद्धा त्या फायनलच्या रेसमध्ये होते. नानाला सुद्धा दुःख झालं असेल की आज आपण सर्जाच्या गाडीवर नाही, आणि सर्जाला सुद्धा वाटलं असेल की आज ज्या माणसाने आपल्याला तेवढा जीव लावत होता तो माणूस पण आपल्या बरोबर नाही. पण सरांसाठी जो सर्जाच्या अंतःकरणात जी आग आहे, जे सरांनी त्याला विकत घेण्यासाठी जे कष्ट केले, त्या सगळ्या गोष्टी घडून घेतल्या, त्या सर्जाला सरांची जाण आहे. म्हणून आपण म्हणतो की सर तुम्हाला खरोखर मिस करतो, कारण सरांचं काळीजच आहे मित्रांनो हे. कारण अंकिताताई त्या पद्धतीने सरांच्या किंवा नानांच्या पद्धतीने त्याचा सांभाळ करू शकत नाही मित्रांनो. हे क्षेत्र आहे फक्त नादाचं. याच्यात जर तुम्ही नंदीला जर पैशाच्या मागे बघितलं
तर कुठलाही नंदी हा काय अजरामर पडत नाही मित्रांनो, पण नाद हा मरेपर्यंत राहतो. आणि आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये फक्त उरलाय तो नाद. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. आणि सर्जाचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि पिस्टनचं सुद्धा पुन्हा एकदा अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत. आणि लवकरच सर्जाला जीव लावणारे चांगल्या व्यक्ती त्याच्या जवळ यावेत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. जय हिंद.